श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 3 जून 2026 वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. हिंदू पंचांगामध्ये चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. जेव्हा ही संकष्ट चतुर्थी अधिक मासात येते तेव्हा तिला त्रिभुवन चतुर्थी असं म्हटलं जातं. भगवान गणेशाची पूजा, उपवास आणि चंद्रदर्शनासाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवशी योग्य विधीसह गणपती बाप्पांची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुख समृद्धी व सुदैव प्राप्त होते. अधिक मास येत असल्यामुळे या संकष्टीचे पुण्य अनेक पटीने वाढते आणि भक्तांना विशेष आध्यात्मिक लाभ मिळत असतो. यावर्षी संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व खूप अधिक पटीने वाढलेले आहेत. पंचांगानुसार अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 3 जून 2026 रोजी रात्री 9:22 सुरू होणार आहे आणि ही चतुर्थी तिथी गुरुवारी 4 जून 2026 रोजी रात्री 11:30 संपणार आहे. उदय तिथी लक्षात घेता त्रिभुवन चतुर्थी तिथी ही 3 जून रोजी म्हणजेच उद्या असणार आहे. उद्याच आपल्याला व्रत करायचं आहे आणि उद्याच रात्री 10:04 चंद्रोदय होणार आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला चंद्राची पूजा करून हे व्रत सोडायचं आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भक्तिभावाने उपवास करणे, भगवान श्री गणेशाच्या मंत्राचा जप करणे आणि रात्री चंद्राला पाणी अर्पण केल्याने सर्व प्रकारचे दुःख, अडथळे आणि नकारात्मक प्रभाव दूर होतात. अधिक महिना हा स्वतः भगवान श्रीहरी विष्णूला समर्पित मानला जातो. त्यामुळे या महिन्यात उपवास, दान आणि पूजेचे महत्त्व अधिकच वाढते. जे भक्त भक्तिभावाने आणि नियमितपणे हा उपवास करतात त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्यांना सुख, शांती, कीर्ती व यश प्राप्त होते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या बुधवार संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने मुलांसाठी गणपतीला अर्पण करा ही एक वस्तू. सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी दूर होतील. अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी चतुर्थीला करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त अशी एक वस्तू आपल्याला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि संकट चतुर्थी ही हिंदू धर्मात विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे व्रत मानले जाते. संकष्टी म्हणजे संकटाचे निवारण करणारी आणि म्हणून या दिवशी विधिवत गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होऊन सुख समृद्धी आणि बुद्धी प्राप्त होते. गणपती बाप्पांना विद्येचे आणि ज्ञानाचे देवता म्हणून सुद्धा ओळखले जाते. सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पा हे अतिशय हुशार देवता आहेत आणि म्हणून आपल्या मुलांना सुद्धा बुद्धी प्राप्त व्हावी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं म्हणून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तसेच गणपती बाप्पांना संकटनाशक असं देखील म्हटलं जातं
आणि म्हणून मुलांसाठी हा उपाय केल्याने मुलांवरचे सर्व संकट, विघ्न, अडचणी हे सुद्धा दूर होतात. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा उपाय तुम्ही तुमच्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक आहे. हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने केला, तर नक्कीच त्या उपायाचं तुम्हाला बाप्पांच्या कृपेने शीघ्र फळ प्राप्त होईल. आता तुमच्या घरामध्ये शिक्षण घेणारी मुलं असेल, म्हणजे शाळेत जाणारी मुलं असेल आणि जर मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल, मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा तुमची मुलं अभ्यास करत आहे, परंतु परीक्षेला गेल्यानंतर त्यांना काहीच आठवत नसेल, त्यांना काहीही लिहिता येत नसेल, तर हा उपाय तुम्हाला करायचाच आहे. तसेच तुमच्या घरामध्ये भरपूर शिकलेली मुलं-मुली आहेत, परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा त्यांच्या मनासारखा विवाह योग जुळून येत नसेल, त्यांच्या प्रगतीमध्ये काहीतरी अडचणी, अडथळे येत असतील, तर हा उपाय आवर्जून करा. तसेच घरामध्ये लहान मुलं असतील, सतत हट्टीपणा करत आहे, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नाही, सतत चिडचिड करत आहे, तर अशा मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी हा उपाय तेवढाच प्रभावी मानला जातो. आता हा उपाय तुम्ही घरच्या घरीच करायचा आहे. मंदिरामध्ये जाऊन करण्याची गरज नाही. फक्त घरी हा उपाय करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असायला हवा. तर तिथेच हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी केला तरीही चालेल आणि जर तुमची मुलं मोठी असेल, तर स्वतः मुलं हा उपाय करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. यानंतर अभिषेक केलेलं जे पाणी म्हणजे जे तीर्थ असणार आहे, तर हे आपल्या मुलांना पाजायचं आहे. कारण त्या तीर्थामध्ये गणेश तत्व, एक दैवी शक्ती असते आणि जेव्हा हे तीर्थ आपले मुलं पितात, तेव्हा मुलांच्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल घडत असतात. यानंतर बाकीचं तीर्थ हे तुम्हाला पिण्याच्या माठामध्ये टाकून द्यायचं आहे. जे पिण्याचं पाणी असतं त्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर छान गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा, फुलं अर्पण करायचे आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहेत आणि अधिक महिना आहे. अधिक महिन्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पांना अनारसे म्हणून नैवेद्य ठेवू शकता किंवा बघा बत्तासाचा नैवेद्य दाखवू शकतात. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवून तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे उपाय तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. जास्त मोठा नाही, अगदी छोटासा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. नवीन असेल तर अतिशय उत्तम आणि जुना असेल तर सर्वप्रथम तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हा लाल रंगाचा कपडा जो आहे, तर तो गणपती बाप्पांसमोर तुम्हाला अंथरायचा आहे आणि त्यावर तुम्हाला चिमूटभर अष्टगंध जो असतो ना, तो ठेवायचा आहे. लाल रंगाचा अष्टगंध त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये टाकायचा आहे. यानंतर 21 दुर्वांची जुडीसुद्धा ठेवायची आहेत. 21 दुर्वा घेताना ज्या दुर्वाला 5 दल असतात किंवा 7 दल असतात किंवा 3 दल असतात, तर अशीच दुर्वा घ्यायची आहेत आणि 21 दुर्वा ज्या आहेत, तर त्यासुद्धा तुम्हाला त्या लाल कपड्यावरती ठेवायच्या आहेत. यानंतर तुम्हाला थोडीशी खडीसाखर घ्यायची आहे, जास्त नाही, अगदी थोडीशी खडीसाखरसुद्धा त्यासोबत ठेवायची आहे. यानंतर त्याची तुम्हाला गाठ मारून छोटीशी पोटली तयार करायची आहे. आता तुम्हाला समजच असेल, की या 3 वस्तू लाल रंगाच्या कपड्यामध्ये बसतील, एवढ्याच लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. ती पोटली तयार केल्यानंतर ना तुम्हाला ती पोटली गणपती बाप्पांच्या चरणी ठेवायची. त्या पोटलीला हळद-कुंकू लावायचं आहे, अक्षदा, फुले अर्पण करायची आहे, धूप-दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे. शक्य असेल तर 11 वेळा पठण करा. 11 वेळा शक्य नाही तर 3 वेळा पठण केलं तरी सुद्धा चालेल. आता जर तुमची मुलं मोठी असेल, त्यांना वाचता लिहिता येत असेल, तर ही सेवा तुम्हाला मुलांकडून करून घ्यायची आहे. मुलं छोटी असेल तर आई-वडिलांनी केली तरी सुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि 1 वेळा गणपती बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे.
यानंतर दोन्ही हात जोडून मुलांसाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. त्यांना अभ्यासात यश मिळू द्या, त्यांची प्रगती होऊ द्या, अशी तुम्हाला गणपती बाप्पांजवळ प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर ही पोटली तुम्हाला काही वेळाने तिथून उचलून मुलांच्या बॅगमध्ये ठेवायची आहे. किंवा जिथं बसून तुमची मुलं अभ्यास करतात, तर तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहेत किंवा व्यवस्थित बांधून नेहमी मुलांच्या बॅगमध्ये ठेवा. जेव्हा मुलं अभ्यास करतात ना, तेव्हा ती पोटली फक्त मुलांच्या आजूबाजूला असेल. अशा पद्धतीने ही पोटली तुम्हाला मुलांजवळ ठेवायची आहे. फक्त हा उपाय तुम्ही श्रद्धेने करा. तुम्ही चमत्कार बघू शकता. तुमच्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या सुरू होत्या ना, त्या 100% दूर होतील. इतका हा जास्त प्रभावी उपाय आहे. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जो आहे, तर तो करायचाच आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. आईला मासिक धर्म असेल तर मग वडिलांनी किंवा स्वतः मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल. त्याचबरोबर या दिवशी मुलांच्या हातून गणपती बाप्पांना 21 दुर्वा आवर्जून अर्पण करा. यामुळे गणपती बाप्पा हे आपल्या मुलांवरती प्रसन्न होतात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद हा आपल्या मुलांना प्राप्त होतो. तर त्याचबरोबर या दिवशी आपल्या मुलांच्या हातून गायीला हिरवा चारा किंवा जो पालक असतो तर तो नक्की खाऊ घाला. यामुळे सुद्धा मुलांच्या प्रगतीतील अडथळे हे दूर होतात. ज्या मुलांचा विवाह जुळत नाही, तर त्यांच्या विवाहातील अडचणी सुद्धा दूर होतात. म्हणून त्यांनी सुद्धा हा उपाय नक्की करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.